हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मार्गशीर्ष महिनाचं महत्त्व काय आहे आणि त्याची तिथी काय आहे, तो कधीपासून चालू होतो, कसा चालू होतो, या महिन्यामध्ये काय केलं जातं, तर आपण याची माहिती आपण थोडक्यात बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील 9वा महिना आहे। यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हणले जाते। हा 30 दिवसांचा असतो। मार्गशीर्ष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो। यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय हे बघूया आपण। हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील 9वा महिना आहे। चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरलेले जातात। चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मार्गशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं, तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष असे सुद्धा म्हणतात। या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असतं। या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व सुद्धा आहे। तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर हे तुम्ही मिळवू शकता। याची प्रार्थना सुद्धा सुख, शांती, ऐश्वर मिळवण्यासाठी तुम्ही प्रार्थना सुद्धा करू शकता। यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय? मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते। यंदा मार्गशीर्ष महिना हा 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। तसेच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे। मार्तंड भैरव षड रात्रोत्सव प्रारंभ देखील हा सुद्धा सुरू होणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगलं फळ मिळतं। तसेच भगवद्गीतेचे पठण सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो। तसेच लग्न, सराई, खंडोबाचं नवरात्र, देव दिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसांपर्यंत चालणारा हा धुंधुर या सर्वांमुळे हा महिना पूर्ण एकमेवाद्वितीय आहे। तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। तुम्ही पण हे जाणून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेल। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।